हाय फ्रेंड, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार भरलं वांग। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे 1 चमचा धने घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची। आता हे आपण ना मिक्सरला लावून घेतलेलं आहे। ते एका आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। आता इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं ही काठेरी वांगी असतात ना ती घेतलेली आहेत। आता ही वांगी कट कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते। तर याला हे बघा, इथे तुम्ही पाहू शकतात काठे आहेत, काठे आणि हा देठ असतो ना तो आपण थोडासा कट करून घ्यायचा आहे, जास्त नाही कट करायचा। आणि त्यानंतर आपण जे काठे असतात ना ते सुद्धा काढून घ्यायचे। आता या वांग्याला आपण ना मधून चीर पाडायचा आहे। तर इथून मी मधून ना असे 4 भाग करणार आहे एका वांग्याचे, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला ना सारण भरायचं आहे जे आपण बनवून घेतलं आहे ते। पण ही जी वांगी ना ती आपण कट केल्यानंतर ना लगेचच आपण पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे, नाहीतर काय होतात ही वांगी काळी पडतात। तर आता मी तुम्हाला दाखवते, इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही वांगी घालून ठेवणार आहे। आता मी इथे ही सर्व वांगी ना पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे, पण या वांग्याच्या भरितामध्ये मी 1 बटाटा पण घालणार आहे। तर हा बटाटा ना मी जशी वांगी कट केली आहे ना त्याप्रमाणेच कट करून तोही पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता आपण जे सारण बनवलं होतं ना वांग्याच्या भरिताला ते आता आपण ह्या वांग्यामध्ये भरून घेणार आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली वांगी ना जशाक तशी राहिलेली आहे। जर आपण ही वांगी पाण्यामध्ये घातली नसती ना तर ती काळी पडली असती। त्यासाठी प्रत्येक वेळी आपण वांगा किंवा बटाटा कट करतो त्यावेळी तो पाण्यामध्ये टाकून ठेवायचा। आता हे बघा, या पद्धतीने आपण हे सारण भरून घ्यायचं आहे आणि असंच मी बाकीच्या वांग्यामध्ये पण भरून घेणार आहे। आता जो मी 1 बटाटा घेतला आहे ना त्याच्यामध्ये पण हे सारण मी भरून घेतलेलं आहे। जर तुम्हाला जर बटाटा नाही घालायचा असेल ना याच्यामध्ये तर नाही घातला तरीही चालेल, पण मला बटाटा आवडतो त्याचा ह्याच्या वांग्यामध्ये, म्हणून मी इथे 1 बटाटा घातलेला आहे। आता वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये हे सारण भरून झालं की थोडंसं उरेल ते आपण तसेच तसं ठेवायचं आहे। त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। तर इथे मी आता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपलं ना गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जी वांग्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे ती सर्व वांगी आणि बटाटाही घालायचं आहे। आता हे आपण ना थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। पहिल्यांदा याच्यामध्ये आपण काहीच घालणार नाही आहे, पाणी वगैरे। आता 5 मिनिटानंतर आपण हे ना खोलायचं आहे आणि ही वांगी पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे कसं दोन्ही साईडने चांगली ती वांगी शिजली जातात। तर मी दोन्ही साईडने हे पलटी करून घेते सर्व। आता इथे ना पलटी करून आपली ही वांगी झालेली आहेत। आता जो मसाला उरलेला आहे ना तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला घालून झाल्यानंतर आपण ना थोडंसं पाणी घालणार आहोत। भरलं वांग पातळ किंवा सुकं करायचं असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, मला जास्त पातळ नाही करायचं आहे, पण तुम्हाला जसं बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर काही वेळासाठी आपण हे झाकून ठेवायचं। चला, तर मग आता आपलं हे भरलं वांग तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला इथे हे कसं झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते। एवढा सुंदर असा याचा वास येत आहे ना, तर तुम्हाला कसं कळणार
नाही करणार. त्यावेळी तुम्ही ते जसं कराल ना या पद्धतीने, त्यावेळी तुम्हाला कळेल की वांग खूप छान असं झालेलं आहे ते. त्यासाठी तुम्ही ना एकदा तरी या पद्धतीने करून पहा. आता मी तुम्हाला इथे हे कसं झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते. एवढा सुंदर असा याचा वास येत आहे ना, तर तुम्हाला कसं कळणार नाही करणार. त्यावेळी तुम्ही ते जसं करा